नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आवर टुडेज ॲक्टिव्हिटी इज फ्रॉम स्टँडर्ड 8 and the activity number 2. The activity is based on listening skill. What we listen, that we speak. In a language learning process, we listen first of all, then we learn to speak. So whatever is given in the activity that is useful from the point of view of listening and speaking as well. So in the learning process, a child learns language from the family. At first he listens the parents, and so listening is a very important skill for speaking. Unless we listen, we are not able to speak. So the idea of listening should be highlighted all the time in the life. So in our academic year, we learn essays, poetries, and passages and all that. But it is not enough to speak English. For speaking English, a parent or parents should provide more opportunities to the children. What should they do? They should provide them listening material. They should provide them the speeches. There are many speeches on YouTube. A student should listen all these speeches, various speeches. A student should listen cricket commentary. He should listen the lectures, and by the help of this, he must develop his listening skill. He must listen speeches, dialogues, must listen recorded books also. And by the help of all these, a learner can learn the language. So only lessons and poetry and prose is not enough for the speaker to speak good language. He has to listen some outside material. So in our today's topic, we shall discuss about the listening skill. Let us begin. याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की पालक किंवा शिक्षक एक लहानसा निबंध वाचेल किंवा एखादी पॅराग्राफ वाचेल किंवा एखादं भाषण तुमच्यासमोर बोलतील, आणि ते भाषण ऐकून मुलांनी जज करायचं आहे की याच्यामध्ये लिस्निंगनंतर त्याला अर्थ लावता येतो का, की याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. केअरफुली त्याने ऐकायचं. नंतर मग त्याला प्रश्न विचारले जातील की व्हॉट इज द टॉपिक अबाउट, हू इज स्पीकिंग इन दिस टॉपिक, what idea is highlighted, and how should we keep our health good. The passage based on the health is given in this activity. म्हणजे पॅसेज पालक वाचतील किंवा भाषण वाचतील, त्याच्यावर प्रश्न विचारतील, शॉर्ट क्वेश्चन विचारतील, ट्रू ऑर फॉल्स विचारतील. वी शुड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, ट्रू ऑर फॉल्स. मग मुलं सांगतील ट्रू. नंतर मेन पॉईंट्स कोणते आहेत ते मुलांनी लिहायचे वहीमध्ये, की मी भाषण जे केलं किंवा तुम्ही जे ऐकलं डायलॉग किंवा रेकॉर्डिंग केलेला टॉपिक ऐकला, तर त्याच्यावर तुम्ही काय मेन पॉईंट्स वहीमध्ये काढा, आणि नंतर ग्रुप डिस्कशन करा. त्याच्यामध्ये ग्रुप्स पाळा. एक ग्रुप वाचेल, दुसरा विचारेल, दुसरा बोलेल, तो विचारेल. अशा या ॲक्टिव्हिटी असतात. पण सर्वात अगोदर लिस्निंग हे वाढवलंच पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. बघूया ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे. लेट अस सी सम instructions. Some instructions are given at the beginning. Learning outcomes, अध्ययन निष्पत्ति, competency statements. Student understands announcement and speeches of familiar topics. परिचित टॉपिकचे जे भाषण आहेत ते विद्यार्थी समजतो. Find specific details, facts, information in the form of speech, डायलॉग और स्टोरी. आणि ते समजून विद्यार्थी स्वतः डायलॉग तयार करतो, इन्फॉर्मेशन तयार करतो. असं या ठिकाणी लर्निंग आउटकम्स दिलेले आहेत. काही सूचना आहेत. इंस्ट्रक्शन्स फॉर द टीचर्स अँड पॅरेंट्स, फॅसिलिटेटर्स. आता जे लोक हे कंडक्ट करणार आहेत, जे लोक ही शिकवणार आहेत, मुलांना गाईड करणार आहेत, त्याच्यामध्ये टीचर्स आहेत, घरचे लोक आहेत. तर टीचर पॅरेंट्स डिलिव्हर अ स्पीच. सुरुवातीला आपण एक लहानसं भाषण द्यायचं आहे.
इन अ प्रॉपर वे. आणि त्याच्यानंतर गिव्ह प्रॉपर ICQs फॉर ग्रुप डिस्कशन्स. मग काही प्रश्न आपण त्यांना द्यायचे आहेत ग्रुप डिस्कशनसाठी त्या दिलेल्या स्पीचवर. आस्क क्वेश्चन्स ऑन गिवन स्पीच. नंतर त्या दिलेल्या भाषणावर आपण त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. अँड मोटिवेट्स देम. त्यांना चालना द्यायची, प्रेरणा द्यायची. टू लिसन स्पीच अँड कलेक्ट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. आता या ॲक्टिव्हिटीला पॅरलल आपण काही रेकॉर्डेड स्पीचसुद्धा त्यांना आपण देऊ शकतो. एखादं रेकॉर्डेड भाषण असेल ते त्यांना आपण ऐकायला लावून त्याच्यावर या ॲक्टिव्हिटी करायला लावू शकतो. तो पण एक भाग इथे चालेल. हेतू एकच आहे की विद्यार्थ्याला त्याची वाक्यरचना येते का, आणि सांगितलेलं किंवा ऐकलेलं स्पीच त्याला समजतं का, प्रश्नांची उत्तरं तो देतो का, एवढ्या गोष्टी अपेक्षित आहेत. आता मुलांना काही सूचना आहेत की ते मुलांना सांगतील आपण पालक किंवा आपण की लिसन द स्पीच अटेंटिव्हली. काळजीपूर्वक ऐका, लक्ष देऊन. थिंक अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. विचार करा आणि ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा. फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द टीचर. शिक्षकांच्या सूचना पाळा. डिस्कस इन युअर ग्रुप अँड प्रेझेंट इट टू द क्लास. ग्रुपमध्ये मुलांनी डिस्कस करायचं आहे आणि ते क्लाससमोर किंवा पॅरेंट्ससमोर ते प्रेझेंट करायचं आहे. फील फ्री वाईल आस्किंग क्वेश्चन्स. प्रश्न विचारताना फ्री राहायचं, घाबरायचं नाही. आता लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे बघा. टीचर डिलिव्हर्स अ स्पीच अबाउट हेल्थ अँड फिटनेस. टेल्स देम टू लिसन द स्पीच केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. आता शिक्षक किंवा पालक स्वतः भाषण वाचतील किंवा मुलांना तोंडी भाषण पण देऊ शकतात, रेकॉर्डेड पण देऊ शकतात आणि सांगतील की व्यवस्थित आहे का. याच्यामध्ये लिसनिंग स्किल पण महत्त्वाचं आहे की मुलांचं लिसनिंग वाढलं पाहिजे आणि विषय काय आहे तो समजला पाहिजे इंग्लिशमध्ये. हा पण हेतू या ॲक्टिव्हिटी मागे आहे. आता पालक वाचतील किंवा शिक्षक वाचतील. गुड मॉर्निंग टीचर्स. टुडे आय एम गोइंग टू टॉक अबाउट हेल्थ अँड फिटनेस. एव्हरी स्टुडंट मस्ट ट्राय टू कीप गुड हेल्थ. It is not very difficult to do so. The first requirement is early to bed and early to rise. Morning air is very fresh. We should take exercise in the air. Here we can do yogasana and pranayams. Food plays very important role in development of health. We must take a balanced diet. We should take fresh healthy food and avoid junk food because it is unhealthy for our body. Milk and some butter must be a part of our diet. We should take time. Then for a healthy body, we need tension-free mind. We can do meditation for peace and tranquility. At last, we can say health is wealth. बघा असं हा लहानसं भाषण आहे. त्याच्यामध्ये हेल्थबद्दल सांगितलेलं आहे की हाऊ शुड वी कीप आवर health fit. We can do this by eating good food and doing yogasanas, pranayamas and all that. So the topic is very easy and it is related to the children. Vocabulary is also very simple. No difficult words are there. Tranquility म्हणजे शांतता. मेडिटेशन माहीत असतं मुलांना. असे साधे साधे शब्द आहेत. हे मुलांना शांतपणे ऐकायला लावायचं आणि सर्व ऐकून झाल्यावर त्यांना आपण प्रश्न विचारायचे की व्हॉट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ द हेल्थ. की पहिलीच रिक्वायरमेंट काय आहे पहिल्या 2 ओळीमध्ये दिलेलं आहे त्यांनी की अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज. लवकर झोपा आणि लवकर उठा. दिस इज द रिक्वायरमेंट फॉर गुड हेल्थ. नंतर व्हाय शुड वी अवॉइड जंक फूड. शूडचा प्रश्न आहे, ऑब्लिगेशन आहे की जंक फूड आपण का अवॉइड करायचं, का टाळायचं. कारण ते अनहेल्दी आहे. इट इज नॉट गुड फॉर आवर हेल्थ. मग मुलं सांगतील इट इज अनहेल्दी फॉर आवर बॉडी किंवा वेगळ्या भाषेत त्यांच्या भाषेत पण देतील ते इट इज नॉट गुड फॉर आवर बॉडी. त्यांनी ऐकलेल्यानुसार ते उत्तर देतील. थोडंफार उत्तर चुकलं तर ते टीचर्सने दुरुस्त करायचं आहे किंवा मग पालकाने दुरुस्त करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खालील विधाने चूक की बरोबर.
मॉर्निंग एअर इज नॉट गुड फॉर एक्झरसाइज. मुलांनी ऐकलेलं आहे भाषण. ते म्हणतील सर याचं चूक आहे. मग त्यांनी सांगितलं द स्टेटमेंट इज फॉल्स. वी कॅन डू मेडिटेशन फॉर पीस ऑफ माइंड. त्यांनी ऐकलेलं आहे. ते सांगतील सर द स्टेटमेंट इज ट्रू. इट इज गुड टू कीप अँड इटिंग ऑल द टाईम. हां, नेहमी खात राहणं हे चांगलं आहे. मुलं सांगतील नाही सर दिस इज फॉल्स. बिकॉज दे हॅव heard that speech before 5 minutes and they can judge whether the statement is true or false. We must take balanced diet. आताच त्यांनी ऐकले सर द स्टेटमेंट इज ट्रू. म्हणजे भाषण ऐकल्यानंतर मुलं सांगू शकतात की विधान बरोबर आहे का चूक आहे. प्रश्नांची उत्तर देऊ शकतात. मात्र भाषण थोडं साध्या भाषेत आणि त्यांच्या एज ग्रुपनुसार आपण दिलं पाहिजे. नाव द नेक्स्ट टॉपिक इज ॲक्टिव्हिटी, सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी. आणि सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीमध्ये हाऊ डू ट्रीज हेल्प अस. आता दुसरा एक टॉपिक आहे मुलांना समजण्यासाठी. टीचर डिलिव्हर्स अ स्पीच अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज अँड इट्स युजफुलनेस. शिक्षक आता झाडांबद्दल माहिती देतील. हाऊ ट्रीज आर युजफुल फॉर अस. मग आपण त्यांना सांगायचं की ट्रीज आर आवर फ्रेंड्स. ट्रीज गिव अस फ्रेश एअर. अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपण साध्या भाषेत रेकॉर्डेड किंवा आपल्या पद्धतीने सांगू शकतो. नंतर प्रॅक्टिससाठी टीचर्स फॉर्म्स 4 ग्रुप्स. मग त्या मुलांचे 4 ग्रुप्स पाडायचे आहेत ऑफ स्टुडंट्स अँड गिव्ह फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. डिस्कस इन युअर ग्रुप अँड कलेक्ट द मेन पॉईंट्स फ्रॉम द स्पीच. दिलेल्या भाषणातून त्यांना सांगायचं की मेन पॉईंट्स कोणते आहेत ते सांगा. ट्रीज आर आवर फ्रेंड्स. Trees give us medicine. Trees give us oxygen. Trees give us wood. We should plant trees every day. We get rain by the help of trees. वगैरे वगैरे असे साधे साधे वाक्य त्यांना सांगायचे. आणि नंतर मग काही प्रश्न त्यांना विचारायचे ग्रुपमध्ये. वी हॅव टू डिवाइड द स्टुडंट्स इन द 4 ग्रुप्स. 4 ग्रुपमध्ये मुलांना डिवाइड करून त्यांना काही प्रश्न विचारायचे. त्यांना सांगायचं की डिस्कस इन युअर ग्रुप फर्स्ट. तुम्ही ग्रुपमध्ये डिस्कस करा या भाषणाबद्दल. पॉईंट्स फ्रॉम द स्पीच अबाउट द हेल्थ अँड फिटनेस अँड मोर डाऊन दिस. एक मिनिट नवीन. टीचर फॉर्म्स 4 ग्रुप्स ऑफ स्टुडंट्स अँड गिव्ह फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. डिस्कस इन युअर ग्रुप अँड कलेक्ट द मेन पॉईंट्स फ्रॉम द स्पीच अबाउट द हेल्थ. हेल्थबद्दल दिलेल्या इथे आपण ॲक्टिव्हिटी दुसरी पण दिली होती की ट्रीजबद्दल माहिती. ही समांतर ॲक्टिव्हिटी आपण त्यांना देऊ शकतो किंवा सोडवलेली ॲक्टिव्हिटी देऊ शकतो. मग आता प्रॅक्टिस म्हणून त्यांना सांगू शकतो आपण की जे स्पीच होतं अबाउट द हेल्थ अँड फिटनेस त्या स्पीचमधून मेन पॉईंट तुम्ही नोट करा. आणि इन युअर नोटबुक अँड द ग्रुप लीडर विल प्रेझेंट इट टू द क्लास. आणि ग्रुप लीडर जो असेल तो ते क्लासला वाचून दाखवेल की अशा अशा प्रकारचे मुद्दे याच्यामध्ये आहे. म्हणजे पुन्हा एकदा ते क्लिअर होईल. नंतर पॅरलल ॲक्टिव्हिटी असते एक समांतर ॲक्टिव्हिटी. म्हणजे मुलगा जर या पॅरेग्राफवर उत्तर देऊ शकला, या भाषणावर उत्तर देऊ शकला तर पॅरलल ॲक्टिव्हिटी म्हणजे त्याने समांतर ॲक्टिव्हिटीमध्ये दुसरं भाषण ऐकूनसुद्धा त्याला उत्तर देता आले पाहिजे. हे या ठिकाणी अपेक्षा आहे. मग पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये इथे दिलेलं आहे एक डायग्राम दिलेली आहे. त्याच्यामध्ये गुड हॅबिट्स किंवा वेल्थी हॅबिट्स दिलेले आहे. पहिली हॅबिट दिलेली आहे गेट अप अर्ली. ब्रशिंग टीथ इन मॉर्निंग अँड नाईट. अर्ली टू गो बेड. लवकर झोपा. टेक बाथ एव्हरी डे. रोज आंघोळ करा. कटिंग नेल्स एव्हरी वीक. प्रत्येक आठवड्याला नख कापा. आफ्टर मील रिन्स आउट माउथ. जेवण झाल्यानंतर एक चूळ भरा. दात वगैरे स्वच्छ धुवा. सो गुड हॅबिट्स आर गिवन अबाउट गुड हेल्थ. अँड नाव द ॲक्टिव्हिटी इज देअर. वी कॅन आस्क स्टुडंट some more questions about the fitness. How should we keep our fitness good? So boys will tell all these points. This is the parallel activity.
Boys can tell that we should cut our nails every Sunday. We should get up early in the morning. We should go to bed early. अशा प्रकारचे वाक्य मुलं सांगू शकतील. म्हणजे या ठिकाणी अपेक्षा अशी आहे की मुलांचं लिसनिंग बरोबर आहे का, त्यांच्याकडे शब्दसाठा आहे का, आणि पालकांनी त्यांना मदत करायची की सांगितलेलं भाषण तुम्हाला समजलं का, मग सांगा या प्रश्नाचं उत्तर. येत नसेल तर पालकांनी मदत करायची आहे. आणि हे भाषण त्यांना वहीमध्ये लिहायला लावा, चांगले पॉईंट्स त्याच्यातले काढायला लावा. अशी डायग्रामही ते बनवू शकतात. आणि नंतर मग इव्हॅल्युएशनमध्ये राईट डाऊन द डिफरंट वेज टू बी हेल्दी अँड फिट. मग इथे डिफरंट वेज मुलं सांगतात का, की त्यांना समजलं का, असं आपण मूल्यमापन करायचं आहे. जर मुलं सांगू शकले की देर आर डिफरंट वेज टू कीप द हेल्थ. द फर्स्ट ऑफ ऑल वी शुड गो टू बेड अर्ली इन द नाईट अँड वी शुड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग at 6 a.m. To keep our fitness good, we should do meditation, yogas, we should eat good food, we should avoid junk food. अशा प्रकारे मुलं 2-1-3 वेळेस रिपिटेशन झालेल्या भाषणाचे मुद्दे काढतील. मग आपण समजायचं की आपण शिकवलेला भाग समजला, अध्ययन निष्पत्ती मुलांची बरोबर झाली, की त्यांनी लिसनिंग केलं आणि मुद्दे समजले आणि उत्तरं दिले, मेन पॉईंट्स काढले. अशी ॲक्टिव्हिटी. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मुलांना लिसनिंग आणि स्पीकिंग दोन्ही गोष्टी या ठिकाणी झाल्या. आणि लँग्वेज लर्निंग प्रोसेसमध्ये जसं स्टोरी टेलिंगसारखा भाग आहे. स्टोरी टेलिंग म्हणजे स्टोरी आपण सांगतो, मुलं आवडीने ऐकतात आणि त्याच्यातील मुद्दे काढतात आणि ते आपल्याला प्रश्न विचारतात की हे कसं आहे, ते कसं आहे. नंतर आपण त्यांना ती स्टोरी आवडते, गोष्टी मुलांना आवडतात. त्यामुळे लँग्वेज लर्निंगमध्ये गोष्टींचं फार महत्त्व आहे. तसंच भाषणांचंही महत्त्व आहे. तसंच ते स्पीच ऐकल्यानंतर ते उत्साह निर्माण होतो आणि लगेच ते विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतात किंवा ते आपल्याला प्रश्न विचारतात. यू कॅन सी दीक्षा व्हिडिओज. या ठिकाणी दीक्षा व्हिडिओज या लिंकवर असे पाहू शकतात तुम्ही, याला सपोर्टिंग आहे ते. आणि मग आता इथे टुडे आय लर्न, मी काय शिकलो आज, हे आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. द इम्पॉर्टन्स ऑफ हेल्थ अँड फिटनेस इन अवर बॉडी. म्हणजे आपल्या आरोग्याचं महत्त्व आपल्या जीवनात काय आहे ते आपण शिकलो इंग्लिशमध्ये. तर अशा पद्धतीने मुलांनो असे पॅरलल दुसरे पण भाषणं ऐका आणि ते समजा, शब्द वगैरे त्याच्यातले बघा आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्या जीवनामध्ये राबवा आणि लँग्वेज लर्निंग प्रोसेसमध्ये आपल्या बोलण्यामध्ये ते आणा. एवढाच टॉपिक आजच्या ह्याच्यामध्ये होता. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.